सध्या राज्यभर आपण पाहतो एफडीएची कारवाई होते, मात्र याच एफडीएने आता जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक असतील त्याचबरोबर ग्रामीण भागातील जनता आहे त्या जनतेला असा प्रश्न पडलाय की नेमकं आता जगायचं कसं. कारण ग्रामीण भागामध्ये असेल त्याचबरोबर जो कष्टकरी समाज आहे त्या कष्टकरी समाजाचा विशिष्ट दिवसांचाच पगार होतो आणि याच पगारावरती ते आहे जे गुजराण करतात आणि त्याच पैशामधून आहे काही मोजक्या रुपयांचं सुटं तेल आहे जे ग्रामीण भागात अधिक प्रमाणात घेतलं जातं आणि हेच तेल आता सुटं तेल विकण्यावरती एफडीएकडनं बंदी आणली आणि ह्याच बंदीचा नेमका फटका काय बसतोय आणि फायदा काय होतोय याविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी दुर्वादेवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. सध्या कोल्हापुरातील ग्राहकांची आणि त्याचबरोबर जे तेल विक्रेते आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने आता नागरिक सुटे तेल खरेदी करण्यासाठी येत आहेत का, त्याचबरोबर पॅकेजिंगचं जे तेल आहे त्या तेलाला पसंती दिली जाते का. काही ग्राहक आहेत जे इथे आलेले होते सुटं तेल खरेदी करण्यासाठी, त्यांच्याकडनं आपण जाऊ. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी सुटं तेल खरेदी करायला आलेलात आणि ह्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय? सुट्टं तेल आमची किरकोळ धंदा आहे, त्यासाठी आम्ही सुट्टं तेल खरेदीसाठी आलतो. तर ह्या पॅकिंगमध्ये आता सध्या आम्हाला एवढी अमाऊंट पण परवडत नाही घ्यायला. साधारण किती तेल आहे जे तुम्हाला व्यवसायासाठी लागतं? व्यवसायासाठी आम्हाला किरकोळ म्हणजे आठवड्यातून एक 5 किलो वगैरे लागतील. मोठे धंदेवाल्यांचं ती गोष्ट वेगळी होते, छोटे धंदेवाल्यांचे 5 किलोमध्ये जाते. आता जर सुटं तेल बंद झालं असेल विक्रीसाठी तर तो आता पर्याय जो आहे पॅकेजिंगचं तेल सांगितलंय, हा तेलाचा खर्च आहे तो परवडणारा आहे का? नाही, सुट्टं तेल आम्हाला परवडत नाही. आपलं पॅकिंगचं परवडत नाही, सुट्ट्यामध्ये लूजमध्येच परवडते. पण एफडीएचं असं म्हणणं आहे की जे सुटं तेल दिलं जातं ते तेल ठेवण्याची साठवणूक करण्याची जी भांडी असतात त्या भांड्यांमध्ये गंज लागलेला असतो, त्यामुळे त्याच्यावरती बंदी आणलेली. ह्याच्यावरती काय वाटतं, काय पर्याय असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? याच्याऐवजी पर्याय म्हणजे तुम्ही पॅकेजिंग चांगलं करा. स्टीलच्या ऐवजी आपले कुठले डबे वापरतो आपण? पत्र्याचे ना, पत्र्याचे डबे स्टीलच्या मध्ये वापरले तरी चालेल. मग आता व्यवसायावरती तुमचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे तर 5 किलो तेल आहे आठवड्याला लागतं, त्याच पॅकेजिंग तेलाचा वापर केल्यामुळे तुमच्याकडच्या खाद्यपदार्थांची कॉस्ट देखील वाढणार आहे. 100% वाढणार. कारण आमचं जे आहे आज आम्ही 20 रुपयाने विकत असेल तर ती गोष्ट आम्हाला 25 रुपयाने विकावी लागली. म्हणजे याचा संपूर्ण फटका आहे जो येणारा गिराईक आहे त्याला पण बसणार 100% बसणार. तेल विक्रेते आहेत आपल्याकडे आपल्यासोबत, काय सांगाल, काय फटका बसतोय आता? येणारा गिराईक काय सांगते, काय मागणी होते गिराईकांना? गिराकची मागणी अशी होती की आम्हाला पॅकिंग परवडत नाही, किलोचं मागे 10 रुपये जास्त बसतोय, आम्हाला किरकोळच पाहिजे. मग त्याचा इलाज आमच्याकडे काय नाही. आम्ही काय म्हणतो, तुम्ही गव्हर्नमेंटला विचारा, आम्हाला आमच्यावर बंदी घातलेला आहे. ती गिराक म्हणतो किलोला 10 रुपयामध्ये आम्ही कुठने काढायचो. आणि हा जे प्लास्टिक येणार आहे ते आता जे प्लास्टिक आहे ते प्लास्टिकची वर बंदी आहे. मग हा प्लास्टिकचा कचरा गव्हर्नमेंट कुठे टाकणार आहे, हा पण मोठा प्रॉब्लेम होणार आहे. साधारण किती गिराईक आज आधी यायचे सुट्ट्या तेलासाठी? रोज गिराक तरी भरपूर यायचे, पण आता पण रोज येऊन सांगते आणि नाही म्हणल्यावर म्हणते आम्हाला पाहिजे, तुम्हाला काय करायचे, आम्हाला पॅकिंग नको आहे. ती जबाब देऊन सुद्धा आम्हाला कंटाळा यायला लागला. साधारण किती किमतीचं सुट्टं तेल आहे जे गिराईक घ्यायचे, म्हणजे किती किमतीपासून किती किमतीपर्यंत? गिराक आता 10 रुपयापासून घ्यायला येते, 50 रुपयापर्यंतची येते. आता त्याला 10 रुपयाचा कुठला पॅकिंग द्यायचं, हा त्यांना पण मोठा प्रॉब्लेम आहेच. पण असे गिराईक का म्हणजे 10 रुपयाचं तेल घेतात पण एकाच वेळेला भरपूर जास्त, म्हणजे आता 1 लिटरची पिशवी येते पॅकिंगची, ती का घेत नाही? ती घेत नाही म्हणते आम्हाला 10 रुपये कॉस्टिंग वाढली. आता किलोमध्ये जे दर आहे ते लिटरमध्ये 10 रुपये वाढ जाणार त्याला, म्हणजे तेल पण 990 ग्राम कमी बसणार, वरने 10 रुपयाचा दराचा फटका बसणार. पण 10 रुपयाचं तेल मी आज घेतलं, परत मी 2 दिवसांनी आले 10 रुपयाचं तेल घ्यायला, असं करण्यापेक्षा जर एकाच वेळेला 1 लिटरचं तेल घेतलं. नाही मॅडम, असं असतं ना, रोजचे रोज काम करणारी माणसं आहेत की जी सकाळी कामाला जाते, संध्याकाळी येऊन तेवढंच तेल घेते, रोजचे रोज करियाणा घेणारी आहे, त्याला परवडणार नाही का? 200 रुपयाचा कामवाली बाई कामाला जाते, त्याला डायरेक्ट 180 रुपयाचा तेल कसे घेणार ते रोज? त्याला परवडणार नाही. त्याला बाकीचे धान्य असते त्यांचं, मग त्यांच्यासाठी ती 10 रुपयाचं रोजचे रोज काम करून येताना घेऊन जाते आणि खाते. आत्ता किती असे गिराईक आहेत की जे म्हणतात की आम्हाला पॅकिंगचं आहे ते तेल पाहिजे आहे, मात्र सुटं तेल तुम्ही देऊ शकताय का, असं विचारणं आहेत की रोज वॉकिंग कस्टमर आहेत, ते म्हणतात की बाबा आम्हाला द्या तुम्ही, आम्ही एजंट घेतो. हे आम्हाला कॉस्टिंग एका किलोला 10 रुपये वाढले, पहिला 180 होतं, आता 190, 200वर जायला लागले. मग ते म्हणतात आम्हाला सुट्टं तेलच द्या. या संपूर्ण निर्णयाकडे कसं बघता? हा निर्णय मागे घ्यावा असं वाटतंय का?
हो, जरा मागे हा निर्णय घ्यायलाच पाहिजे. गव्हर्नमेंटने याच्यावर विचार करायला पाहिजे की हा जो भार आहे तो सामान्य नागरिकवरच पडणार आहे आणि ह्याच्यामुळं जे पॅकेजिंगचा जे कॉस्टिंग आहे किंवा ज्यानंतर जे वापरून जे कचरा आहे तो सुद्धा भरपूर वाढणार आहे. किंवा टीन जे आहे, आज त्याने नवीन टीनमध्ये सांगितलं तो जातो साधारण 150 रुपये. ते एकदाच रियूज करायचं, त्यामुळे कचरा सुद्धा हा वाढणार आहे त्याच्यात. साधारणपणे 5 लिटरच्या तेलाचा डब्बा कितीला येतो, कॅन कितीला येतो त्याची किंमत काय? आज सरकी जर घ्यायला गेला तर 950 पर्यंत जातो 5 लिटरचा. सूर्य- सूर्यफूल वगैरे सुद्धा त्या 980 वगैरे जात आहे. सगळ्यात जास्त मागणी कोणत्या तेलाला ग्रामीण भागामध्ये असते? सरकी सोया हे जास्ती जाते. त्याची किंमत काय आहे? आता पहिला होती 180, आता ते वाढून 190 झाले आहे. हे मोठ्या मोठ्या कंपनीने आज त्याच्यावर जवळजवळ आता मागणी त्यांनाच झालेली आहे की पॅकेजिंग सामान्य आज छोटे छोटे दुकानदार नाही करू शकत. हे जे मोठे मोठे कंपनी आहेत ते पॅकेजिंग वाढवल्यामुळं ते आता त्यांचं डिमांड वाढले. म्हणजे किलोला आज त्यांनी 10-10 रुपये पॅकेजिंगला वाढवले. आणि तेच सुट्या तेलाचा काय दर होता, सरकीचा आणि सोयाबीनचा? सरकी 180 होतं, 190 झाला आता. आणि सोया सुद्धा सेम रेटला होते. आता सरकारने जो बंदी आदेश काढलाय त्याच्यामुळे साठेबाजी होईल असं वाटतं का? साठेबाजी असं काय होणार नाही, कारण लहान वर्ग काही एक दुकानदार वगैरे काय घेऊ शकत नाही ना. मोठेच आता त्याच्यावर दर त्यांनी कॉस्टिंग वाढवणार. साठेबाजी काय होणार नाही. साधारणपणे 1 लिटर तेल काढण्यासाठी शेंगदाणा किंवा सूर्यफूल किती लागतं? नाही, ते कसं आहे त्या प्रत्येक ह्याच्या प्रमाणे असते. म्हणजे आज शेंगदाणा काही भागात कसं गुजरात वगैरे इकडं तिकडं त्या भागाप्रमाणे असते. आज गुजरातला शेंगदाणा जर घ्यायला गेला तर त्याचे रिटर्न मोठे आहेत, म्हणजे 45%, 40%. तेच इथं महाराष्ट्र वगैरे घेतला तर 38%, 36% याप्रमाणे असतात. तुम्ही म्हणत होता सर्वसामान्यांना ह्याचा फटका बसेल, म्हणजे सुटं तेल आहे ते खरेदी करण्याआधी बंदी आहे. सर्वसामान्यांना फटका बसेल असं तुम्ही म्हणताय, नेमका फटका काय बसेल असं वाटतं? फटका म्हणजे सर्वसामान्य माणूस हा दररोज 200 ते 250 रुपये मिळतो. दररोज त्याला किती लागते काय, म्हणजे दररोजच्या जीवनाचं त्यांचं दररोजचा बाजार असते. त्या बाजारामध्ये त्यांनी 50 रुपये तेल घेतील, 60 रुपयाचे घेतील. तर आता या पॅकिंगमध्ये कंपल्सरी त्यांना 180 रुपये लिटरमध्ये घ्यावं लागेल. ते त्यांना परवडत नाही. नक्कीच. तर आपण कोल्हापुरातली ही सगळी मतं आहेत, ग्राहक असतील त्याचबरोबर विक्रेते यांच्याकडनं जाणून घेतलं की कशा पद्धतीने सुटे तेल खरेदी करणारे ग्राहक आहेत जे आज पॅकेजिंग तेल घेण्याची त्यांच्यावरती नामुष्की उडवली. मात्र हे सुटं तेल खरेदी करणारा नेमका ग्राहक वर्ग कोणता होता याविषयी देखील जाणून घेतलं आणि तसेच तेलाचे दर काय आहेत आणि आता सुटं तेल न घेता पॅकेजिंगचं तेल खरेदी करणारा गिराईक आहे तो वर्ग वाढला आहे का या संदर्भात आपण जाणून घेतलं. FDAने लागू केलेल्या सुटं तेलाच्या बंदीचा निर्णय तुम्हाला कितपत योग्य वाटतो आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. याबरोबर मी तेच सांगते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी, धन्यवाद.